येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू असतानाही नाशिकमध्ये सर्रासपणे गोहत्या सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शहरातील डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ कत्तल करण्यासाठी काही गायी आणल्याची माहिती आज 11 वाजेच्या सुमारास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली। या कार्यकर्त्यांनी भद्रकाली पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। त्यानंतर पोलिसांनी बजरंग दलाचे संयोजक श्रीकांत क्षत्रिय आणि बजरंगी निलेश गांगुर्डे यांना पंचनाम्यावर सह्या करण्यासाठी बोलवलं। तेव्हा या दोघांवर तब्बल 25 ते 30 महिलांसह जमावाने हल्ला केला। यामध्ये श्रीकांत क्षत्रिय आणि निलेश गांगुर्डे हे दोघे जण गंभीर जखमी झाले। त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबत निलेश गांगुर्डे आणि श्रीकांतजी यांनी अधिक माहिती दिली आहे। माझं नाव निलेश सदाशिव गांगुर्डे। आम्हाला कॉल आला होता तर इकडं कत्तलखाना चालू आहे, तर तिकडं गेल्यानंतर आम्हाला तिकडं मांस आणि गाया होत्या तिकडं 3, तिकडं ते बोलत होते आम्हाला काय झालं ते मिटून टाका आणि बोलत होते। मॅनेज केलं आम्ही साहेब म्हणजे पोलिसांना, तर तुमचं काय ते दोघांना तुम्हाला देऊन टाकतो। तर आम्ही नाही बोललो, तर आम्हाला थांबवलं तिकडं 5 मिनटं। तर गल्लीतून लेडीज आल्या, त्यांच्या लेडीज आल्या तर माझा मित्र श्रीकांत क्षत्रिय त्याला पकडून लेडीजनी मारलं। तर बाकीचे तिकडे होते ना ते लोकांनी सगळ्यांनी येऊन आमच्या दोघांना मारलं। तर त्यांच्या हातात दगडं बिन होते, कोयते बिन होते, दोघा तिघांका पोलिस बिन होते तिकडं। पोलिसांनी असताना हे झालं असं तिकडं। माझं नाव श्रीकांत नंदकुमार क्षत्रिय, बजरंग दल जिल्हा संयोजक नाशिक। आज आम्हाला गोरक्षेच्या माध्यमातून आमच्या गोरक्षकांचा काही फोन आला, त्याची बातमी आम्ही पोलिसांना सांगितली। पोलिसांनी त्या जागेवर जाऊन कारवाई केल्यानंतर पंच म्हणून आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं असता त्या ठिकाणी अचानक आमच्यावरती साधारणतः 100 ते 200 मुस्लिमांनी चाकू, कोयता आणि दांडुक्यांनी हल्ला केला। आणि विशेष म्हणजे पोलीस असताना त्यांना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला दिसत नाही आहे। पोलीस असताना त्यांनी आमच्यावरती हा सशस्त्र हल्ला केलेला आहे, जीवघेणा हल्ला केला होता। त्या ठिकाणी आम्ही कसेबसे त्या ठिकाणून आम्ही धावून आम्ही हे केलं, आमचा जीव वाचवला, नाहीतर आज काही घडलं असतं। हे सशस्त्र हल्ला होता, कोयते आणि चाकू यांच्या हातात होते, दांडुके त्यांच्या हातात होते मोठमोठे। विशेषतः पोलिसांसमोरच हा हल्ला झाल्याने पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। या घटनेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी आता बजरंग दलाकडून करण्यात येते। आमच्या नाशिक जिल्हा बजरंग दलाचे संयोजक आहेत, त्यांना टीप मिळाली होती की इथे अशा झाकीर हुसेन हॉस्पिटलच्या बॅक साईडला पाण्याच्या टाकीखाली ओपनमध्ये गायी बांधलेल्या पण आहेत आणि गायींची कत्तल पण चालू आहे। त्यांनी पोलिसांशी संपर्क करून कारवाई तिथं चालू असताना त्याच्या कामानिमित्त नाशिक रोडला गेलेले होते। तिकून येताना त्यांना पोलिसांचा फोन आला की तुम्ही इथं तुमचा हे लागेल, सही लागेल, त्यासाठी तुम्ही इकडे या 5 मिनटासाठी। हे तिथे गेले असता तिथं 200-250चा जमाव जमलेला होता। पोलिसांसमोर 6 ते 7 पोलीस होते, त्यांच्यासमोर अमानुष हल्ला करण्यात आला यांच्यावर। श्रीकांत क्षत्रिय आणि निलेश गांगुर्डे म्हणून बजरंगी होता, त्यांच्यावर अमानुष कोयता, तलवार, काठ्या, दगड याच्याने हल्ला केला गेला। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।